दैनिक साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजितच्या प्रतिनिधींमुळे वाचले सापाचे प्राण। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे बीबी प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार बीबी येथून जवळच असलेल्या मांडवा येथे गावालगत असलेल्या ज्ञानेश्वर कुहिटे यांच्या शेतामध्ये एका झाडावर धामण जातीचा साप आढळून आला। त्यांनी लगेच दैनिक साई संध्या व विदर्भ सत्यजितचे पत्रकार ब्रह्मानंद वाकोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बीबी येथील सर्पमित्र शुभम खुळे यांना तात्काळ घेऊन मांडवा येथील ज्या ठिकाणी साप आहे तेथे पोहोचले आणि क्षणाचाही विलंब न लावता ज्या झाडावर साप आढळला त्या झाडावर चढून धामण प्रजातीच्या सापाला सुखरूप पकडलं आणि जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना सापाविषयी सखोल माहिती दिली। धामण जातीचा साप हा विषारी नसून तो शेतकऱ्यांचा मित्र आहे असं सर्वांना समजावून सांगितलं व शेतकऱ्यांच्या मनामधील जी भीती असते ती घालवली। हा साप त्यांनी काही शेतकरी महिलांच्या हातात सुद्धा दिला आणि त्यांच्या मनातील भीती पूर्णपणे घालवली आणि शेतकऱ्यांनी यानंतर आम्ही सापाला मारणार नाही अशी ग्वाही दिली। सध्या पावसाचे दिवस असून शेतीमध्ये साप आढळतात, शेतकऱ्यांनी सुरक्षा बाळगावी असंही त्यांनी पत्रकार रमेश खंडागळे सह शेतकरी यांना माहिती देण्यात आली। नंतर या सापाला सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडून देण्यात आलं। बिनविषारी जाती ही चावल्याने काहीच होत नाही, परंतु शेतकरी लोकांना भीती येण्याची, परंतु शेतकरी लोक यांना भिता थोडा। भिण्याचं काही काम नाही ना, यांना काही भिण्याचं काही काम नाही, कारण ही बिनविषारी जातीची धामण म्हणून याचं नाव आहे। हा साप नाही, हा एक धामण म्हणून जाप आहे। तुमचं नाव काय? ज्ञानेश्वर माऊली कुहिटे। ज्ञानेश्वर माऊली कुहिटे यांच्या शेतामध्ये झाडावरती साप होता, बिनविषारी जातीचा धामण। हा आम्ही रेस्क्यू केलाय ते। किती वाजता होता माऊली असा? 1:30 वाजतापासून होता झाडावर, झाडावर मोहाच्या झाडावर। 2 ते 3 वेळेस खाली काढण्याचा प्रयत्न केला हं. पण तो खाली आला नाही। शेवटी आम्ही सर्पमित्र कापकर भाऊ खुळे भाऊ यांना कॉल करण्यासाठी वार्ताहर रमेश भाऊ खंडागळे आणि वार्ताहर वाकोडे साहेब यांना कॉल करून त्यांना बोलावून घेतलं आणि त्या सापाला धरण्यासाठी या ठिकाणी बोलवण्यात आलं। त्यांनी आल्याच्या नंतर लगेच कसल्याही प्रकारची भीती न बाळगता झाडावर जाऊन एका क्षणार्धामध्ये त्या सापाचा छडा लावला आणि त्याला लगेच पकडण्यात आलं। पण आम्ही मात्र सर्वच्या सर्व 8-10 लोक त्या सापाला बघून 1:30 वाजल्यापासून खूप प्रकारे घाबरत होतो। आता धरल्याच्या नंतर आमची ही भीती नाहीशी झालेली आहे। धन्यवाद भाऊ, आपण धरल्याबद्दल धन्यवाद। हा बिनविषारी साप आहे का खुले भाऊ? बिनविषारी धामण जातीचा साप आहे आणि हा शेतकऱ्याचा मित्र सुद्धा आहे। शेतकऱ्याचा मित्र आहे हा। हा, आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये सोयाबीन वाढलेली आहे, कपाशी या शेतामध्ये दिसून येतो हा। असं म्हणजे याला काही समजा जास्त घाबरण्याचं काही काहीच काम नाही। जवळपास आता सर्वत्र आढळणारा हा प्राणी आहे आणि ह्या मोहाच्या झाडावरती होता। काय नाही आता याला त्या बंदीमध्ये फॉरेस्ट जे जंगल आहे त्या जंगलामध्ये सोडायचंय। सापाला जीवदान फोटो घेऊ। चला मामा या इकडे 2 मिनिटं, लावला या इकडे 2 मिनिटं बंद या। त्याच्या शेतात येते सर्व या काकडे महाराज या बागूबाई आहे ना, मामा या पुढे धरा। बिनविषारी काही अडचण नाही, धरा असं इकडे पुढे तुझे काहीच नाही माऊली, काय नाही अहो, काय नाही माऊली। अरे का तुम्ही काहीच करत या ताई पुढे या या पुढे या, काय अडचण नाही, काही करत नाही। काहीच नाही ना तुम्हाला, शेतकऱ्याचा मित्र आहे, साप नाहीच तो, काही करत नाही तो। नाही शेतकऱ्याला भीती वाटते पण हा म्हणजे काहीच करत नाही ना। हा फक्त शेतकऱ्या शेतामधल्या घुशी उंदीर जे समजा प्राणी आहेत त्यांना खाऊन घेतो हा। चालू आहे ना? चालू नाही बटन दाबून या बघू
आता पकडला, आता तुमची भीती समजा नाहीशी झालेली आहे. दबू देऊ नका फक्त. मोक हा आतापर्यंत किती साप पकडले तुम्ही? आतापर्यंत 5,000 साप रेस्क्यू केले मी. असं का? आणि सगळे सुरक्षित बंदीमध्ये. सर्वांना सुरक्षित जागी सोडून दिलं. धामण जातीचा साप आहे हा धामण जातीचा बिनविषारी साप आहे. असं का? ठीक आहे, ठीक आहे, चला. मावशी ऐकून धरा काय काय नाही एकदम बिनविषारी साप या. माऊली, काहीच नाही ना, काहीच करत नाही साप, काहीच नाही. काहीच फक्त दबू धरा, द्यायचं काहीच त्याला. नाही, काहीच करत नाही फक्त असं ना. मोकळं धरा तुम्ही, काय असं कोणी जिंदगी धरू शकत नाही ना. मोकळं धरा. माझं काहीच हात आहे करत ना. नाही काहीच. आणि जिंदगीमध्ये कोण लावू शकत नाही, तेवढी हिंमत कोणी करतं का? तुम्ही सांगा. काहीच करू शकत नाही. आणि फक्त मग दबू सांगा, द्यायचं नाही. फक्त असं मोकळं पकडायचं, मोकळं काहीच करत पकडायचं, नाही. काहीच करत नाही साप. तुम्हाला लक्षात धरून घ्या. अरे काय भीता तुम्ही. मग डेअरिंग नाही तर काय माऊली. चांगलं आहे ते, उलट असं लक्ष डेअरिंग करणं थोडंसं. त्या नाही का वनिता बोराडे. हा मग तुम्हाला ते द्याचं जर बनवून बोलायचं असलं तर ते बोलतो मी. बोला बोला बोला. मी ज्ञानेश्वर माऊली कुईटे मांडवा. आमचं राहण्याचं जे ठिकाण आहे ते गावाच्या लगतच शाळेच्या शेजारी अगदी 100 मीटरवर आम्ही राहतो. आणि या ठिकाणी आमचे गुरंढोरं, शेळी बकरं, माणसं, लेकरं बाळं सर्वच आम्ही या ठिकाणी राहत असतो. आणि आज अचानक 1:30 वाजता एका आमच्या धुऱ्याच्या लगत मोहाच्या झाडावर हा साप आमच्या निदर्शनास आला. आम्ही त्याला खाली उतरवण्याचा 4-5 लोकांनी, रामदास भाऊ काकडे, शंकर भाऊ काकडे, आमचे सर्व शेताचे शेजारी यांनी आम्हाला मदत केली. पण खाली तो साप उतरला नाही. शेवटी आम्हाला एक युक्ती सुचली. आणि ती युक्ती म्हणजे सर्पमित्र आमच्या गावाच्या जवळच लगत 3 किलोमीटरवर असलेल्या बीबी या ठिकाणाहून शुभम भाऊ खुळे यांना आम्ही रमेश भाऊ खंडागळे यांच्या मार्फत कॉल केला. आणि त्याबरोबरच रमेश भाऊ खंडागळे हे लोकमत वर्तमानपत्राचे वार्ताहर, तसेच ब्रह्मानंद भाऊ वाकोडे हे सुद्धा साई संध्या वर्तमानपत्राचे वार्ताहर यांनी त्यांना सोबत घेऊन आले. आणि तो साप त्यांनी एका क्षणार्धामध्ये झाडावर जाऊन अगदी न डगमगता न भीता पकडला. तो खाली आणला आणि आमच्या जवळ किंवा आम्हाला जी त्याची भीती होती ती भीती त्यांनी लगेच दूर करून दिली. आम्हाला सुद्धा त्या सापाला हात लावण्यासाठी सांगितलं. तो धामण जातीचा साप आहे, हा शेतकऱ्याचा मित्र आहे अशी त्यांनी आम्हाला माहिती दिली. पण जरी त्यांनी तो आम्हाला माहिती दिली, पण आम्ही मात्र साप म्हणल्याच्या नंतर खूपच घाबरतो. प्रत्येक शेतकऱ्याला त्याची भीतीच वाटत असते. कारण शेतामध्ये अनेक असे प्रकरण झालेले आहेत. औषधी फवारणी करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना सापापासून धोका होऊन, सर्पदंश होऊन ते मृत्यू पावलेले आहेत. म्हणून आम्हाला खूप भीती आहे. पण आमची भीती शुभम भाऊ खुळे यांनी नाहीशी केली. भाऊ तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आणि ब्रह्मानंद भाऊ वाकोडे, रमेश भाऊ खंडागळे यांना सुद्धा धन्यवाद. जय हरी. जय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे माऊली. काहीच करायचं नाही आता, काहीच करायचं नाही. मीठ तुझं पिल्लू म्हणा काहीतरी घेऊ जाते. ए दुधाळ ढोरामुळे बी जास्त येतो. कोंबडे आहेत नाही, अंडे कोंबडे अंडे आईने साथ धरला. बरं ते असं जाऊच नाही करत का? नाही. चला त्रास झाल्याशिवाय त्रास झाल्याशिवाय नाही ना. पाय पडून काही दाबलं दुबलं कुठाने केलं मग काहीच नाही केलं, काहीच नाही. नेमका धरला नेमका काय खाली आणलाय. कोण म्हणतात पाळली? तू येतोय भीती काढून टाकतो 2 मिनिटात. काय मग माणूस शेतात जंगलात येतात भेट नाही बाळा. भ्यायचं नाही. ते धरलं नेमकं तुम्ही खाली झालं, झाडावर धरून आणलं ते. हे पोरण धरलंय बारा इकडे. चालतो त्याच्या मनातली भीती निघून चालली. हे बाय दाबू द्यायचा नाही, दाबायचा मोकळा झाला. काहीच नाही ना, काहीच करत नाही. लय शांत जाते ती.
सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.